इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 65 झाली होती आपली। 66 नंबरची गाथा बघायची आहे। काय प्रकरण चाललंय आपलं? जीव करता आहे तर कोणाचा करता आहे किंवा जीवाचा करता कोण आहे याच्याबद्दल जी काय आपली चुकीची मान्यता आहे त्याचं खंडन चालू आहे। म्हणजे जीवाचा स्वभाव सांगितला, अधिकार सांगितला आहे करता हा, पण तरीसुद्धा जीव परद्रव्याचा करता नाही। जीव तर स्वतःच्या परिणामांचा स्वभावाचा करता आहे आणि जे पुद्गल कर्म आहेत ते कर्मांचे करता आहेत, जीवाचे करता नाहीत। मग कर्मांचं फळ जीव कसं भोगतो असा प्रश्न आल्यावर तिथं हे खुलासा करून 7 गाथा सांगायला लागले। तर त्यासाठी काय सांगितलं आत्तापर्यंत की जेव्हा जीवाने परिणाम केले त्यावेळीस विश्वामध्ये असणाऱ्या पुद्गल वर्गणा त्या कर्मरूपाने स्वयंपरिणमित झाल्या आणि मग त्यांना आणायला म्हणून कुठं जीवाला पुरुषार्थ करायला जावं लागत नाही। त्यासाठी सांगितलं की संपूर्ण लोकाकाशामध्ये खचाखस्ते भरलेले आहेत आणि जिथं परिणाम केले तिथं विसरसोपचे रूपाने असणाऱ्या त्या वर्गणा सहज बांधल्या गेल्या। तर पुढं सांगितलं त्यांनी जीव स्वभावाला करतो तसंच पुद्गल द्रव्य सुद्धा स्वभावाला करतो, म्हणजेच कर्मभावाला करतो। आता पुढं काय सांगतायत की कर्मांची जी काही ही विचित्रता झाली म्हणजे विभिन्नता जी आहे ती सुद्धा परकृत नाही। म्हणजे आतापर्यंत सांगितलं जीवाचे परिणाम परकृत नाहीत, आता सांगायला लागले पुद्गलाचे परिणमन परकृत नाही। 66 नंबरची गाथा आहे। जह पोगल दव्वाणं बहुपयारे हिमखंदनीं वत्ती अकदा परे हिमदिठ्ठा तह कम्माणं वियाणाहि। चांगलं उदाहरण घेऊन स्पष्ट केलं आहे। जह बहुपयारे हिम पुद्गल दव्वाणं, ज्याप्रमाणे पुद्गल द्रव्यांची अनेक प्रकाराने खंदनिवृत्ती स्कंद निर्वृत्ती होते, म्हणजे स्कंदाची रचना होते, ती परेहिम अकदा पराच्या द्वारे अकृत असताना तह कम्माणं वियाणीही परेहिम अकदा दिठ्ठा ती पराच्या द्वारे न केलेली दिसून येते। त्याप्रमाणे कर्मांचं सुद्धा जाणण्यायोग्य आहे, म्हणजे कर्मांची रचना सुद्धा परकृत नाही। जसं पुद्गल द्रव्यांची अनेक प्रकारची स्कंद रचना तुम्हाला अकृत्रिम दिसून येते तसं सांगितलं कर्मांची रचना सुद्धा अकृत्रिम आहे, त्याला कोणी बनवणारा नाही। उदाहरण सांगा बघू एक, असे कुठले पुद्गल स्कंद आहेत की जे अकृत आहेत? आता हे टेबल पुस्तक हे सगळं तुम्ही कृत्रिम सांगणार, पण अकृत्रिम पुद्गलाची रचना कुठली आहे हो? अकृत्रिम चैतन्य। बरं, अजून? हां, ते पण आहेच की सगळं पूर्ण विश्वाची व्यवस्था अकृत्रिम आहे। अजून ढगाला कोणी बनवलं? वीज चमकती वीजला कोणी बनवलं? इंद्रधनुष्य कोणी बनवलं? हे सगळं त्यांनी याच्यामध्ये उदाहरण घेतलं बरं का, बघू आपण। म्हणजे असे अनेक पुद्गल स्कंद आहेत की जे अकृत्रिम आहेत, ज्याला कोणी बनवलेलं नाही आहे। बोला। सर्व जीवांचे जे शरीर आहेत ते काय कृत्रिम म्हणायचे का? जीवाने परिणाम केले ना, अकृत्रिम नाही, कृत्रिमच म्हणायचं त्याला। नाही का? नाही, कृत्रिम म्हणायचं ना। मी मागितलेल्यानुसारच परिणामांनी ते रचले गेलेले आहेत।
असं जसं अनादी जे अकृत्रिम असणार ते अनादी अनंत असणार म्हणा. किंवा आता काय म्हणायचं, जे आता 3 लोकाची रचना आहे त्याला कोणी बनवलेलं नाही आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही बिघाड पण होत नाही. किंवा मग 6 द्रव्याची रचना अकृत्रिम आहे असं म्हणा. आता पुद्गलाचं बघतोय ना आपण, असे कुठले पुद्गल स्कंद आहेत जे अकृत्रिम आहेत, तर त्यासाठी म्हणून उदाहरण द्यायला लागले. अनन्यकृतत्वं कर्मणां वैचित्र्यस्य अत्र उक्तम. अनन्यकृत म्हणजे अन्याच्या द्वारे अकृत. अन्यकृतत्व म्हणलं तर कृत्रिम म्हणलं असतं. अनन्यकृत म्हणजे कोणीही न केलेलं अशा कर्मांचं विचित्रता येथे सांगतात. म्हणजे कर्मांची रचना अन्यकृत नाही ह्याचं इथं वर्णन करत आहेत. यथा ही स्वयोग्य चंद्र अर्क प्रभा उपलंभे संध्या अभ्र इंद्रचाप परिवेश प्रभृतिभिः बहुभिः प्रकारैः पुद्गलस्कन्धविकल्पाः कर्तृन्तरनिरपेक्षाः एव उत्पद्यन्ते. तथा स्वयोग्य जीव परिणाम उपलंभे ज्ञानावरणप्रभृतिभिः बहुभिः प्रकारैः कर्माणि अपि कर्तृन्तरनिरपेक्षाणि एव उत्पद्यन्ते इति. समजलं म्हणा? जे समजलं ते संक्षेप रुची शिष्य कोणाचे? अमृतचंद्राचार्यांचे. अमृतचंद्राचार्यांची बुद्धी अशी प्रगल्भ होती माहिती आहे का. असं त्यांची रचना एक एक बघितलं तर आपल्याला वाचायला आणि समजून घ्यायला एवढा त्रास होतो. त्यांनी लिहिलं कसं असणार आहे. यथाही खरोखर ज्याप्रमाणे स्वयोग्य स्वतःच्या योग्य चंद्र म्हणजे चंद्र, अर्क म्हणजे सूर्य आणि त्यांची प्रभा, चंद्र आणि सूर्याची प्रभा प्राप्त झाली असताना संध्या मेघ, अभ्र म्हणजे मेघ, इंद्रचाप म्हणजे इंद्रधनुष्य, परिवेश म्हणजे प्रभामंडल इत्यादी नाना प्रकाराने बहुभी प्रकारेही इत्यादी अनेक प्रकारांच्या पुद्गल स्कंदांचे विकल्प म्हणजे भेद, पुद्गल स्कंदांचे भेद कर्तृंतर निरपेक्षाः एव उत्पद्यन्ते. अन्य कर्त्याच्या पासून निरपेक्षच उत्पद्यन्ते म्हणजे उत्पन्न होतात. म्हणजे कोणाची अन्य पुद्गलाची अन्य कर्त्याची ते अपेक्षा करत नाहीत. कोण कोण? उदाहरण दिलं त्यांनी की ढगाला कोणी बनवलेलं नाही, इंद्रधनुष्याला कोणी बनवलेलं नाही. तसंच जे काय म्हणजे म्हणलं ना, इंद्रधनुष्य कधी पडतं, इंद्रधनुष्य कसं बनतं, शाळेत शिकला असेल की. हां, इंद्रधनुष्य कसं बनतं? कोण आहे का इथं माझ्यासमोर? पाऊस आणि ऊन पडत असताना बनतं ना. हो ना, पण कसं बनतं? असं म्हणतात की ते जे पावसाचे थेंब आहेत ना त्याच्यावर त्या सूर्याचे किरण पडले तर ते किरण परावर्तित होऊन इंद्रधनुष्यामध्ये, म्हणजे जसं म्हटलं ना प्रिझममधून जर तुम्ही लाईट रेज पास केला तर पुढं तिथं सप्त रंगाची रचना दिसते. तसं म्हटलं इथं जे ते काय त्या पाण्याचं थेंब आहे, पाणी आहे, त्याच्यामध्ये जर उन्हाचा प्रकाश पडला तर ते परिवर्तित होत असताना सप्तरंगामध्ये बदललेलं दिसून येतं. म्हणून तिथे इंद्रधनुष्याची रचना होते. म्हणजे त्याला कोणी बनवलेलं नाही आहे. मृगजळाच्या टाईप. मृगजळ नाही आहे, मृगजळ तर काल्पनिक आहे. मृगजळ पण तसंच ते प्रकाशाचं आणि ह्याच्यात त्याच्यामुळे ते मृगजळ पण पाण्याचा भास होतो ना. भास नाही हो, इथं वास्तविक आहे ना, तो भास आहे. वास्तविक आहे, हे वास्तविक आहे. वास्तविक आहे. सूर्याच्या किरणांच्या माध्यमातूनच होतं ते असं. तरी तर काय सांगायला लागलेत की जेव्हा सूर्यप्रकाश पडतोय आणि तेव्हा जे काय सूर्याचे किरण पाऊस पडतोय आणि सूर्यप्रकाशाचे किरण त्यावेळेस तिथं जर त्यांचा संयोग झाला तर म्हणून त्यांनी घेतलं की स्वयोग्य चंद्र अर्क प्रभा उपलंबे.
स्वतःच्या योग्य सूर्य आणि चंद्राचा प्रकाश तसं प्रभा प्रसरलेली असताना ती प्राप्त झाली असताना जे काय ढगांची इंद्रधनुष्याची रचना होते तशा प्रकारचं प्रभामंडल म्हणजे तसं उजेड पसरतो सगळीकडं. तर ती जी काय पुद्गल स्कंदाची रचना आहे ती पण अन्यकृत नाही म्हणजेच अनन्यकृत आहे. त्याप्रमाणे पुढं आपल्यावर घटवून सांगितलं तथा त्याप्रमाणे स्वयोग्य जीव परिणाम उपलंबे स्वतःच्या योग्य जीव परिणामांची उपलब्धी झाली असताना ज्ञानावरण आदी म्हणजे सगळे कर्म घ्या त्यात ज्ञानावरण दर्शनावरण आदी सगळे 8 कर्म अनेक प्रकारचे कर्मसुद्धा कर्तृंतर निरपेक्षाणी एव उत्पद्यन्ते अन्य कर्त्याच्या अपेक्षेशिवायच उत्पन्न होतात. जसं ते पुद्गल स्कंद अनन्यकृत आहेत तसंच सांगितलं हे जे ज्ञानावरण आदी कर्म आहेत ते अनन्यकृत आहेत. बरोबर आहे का चुकीचं आहे? मी परिणाम केले त्यावेळेस तिथं ते कर्म ज्ञानावरण रूप दर्शनावरण मोहनीय आयु गोत्र वगैरे या रूपाने बांधले गेले ना, त्या तशी त्या कर्मांची रचना झाली. मग तिथं मी ते परिणाम केले म्हणून तर ते कर्मांची तशी रचना झाली. मग मी ते केले असं का नाही म्हणायचं? कुठं गेलाय आज दीपाली भाभी? माझ्यासमोर दिसेना तुम्ही. विद्या काकी व्हिडिओ ऑन ठेवा म्हणजे मला जरा सांगितलं असं कळत आहे. हो कोण तर माझ्यासमोर आहे. रोहिणी काकी पुद्गलचं परिवर्तन करतोय त्याचं कर्तव्य होत आहे त्या हिशोबाने. हां म्हणजेच म्हणून म्हटलं की जीवानी त्याला केलं नाही. जीवानी केलं काय? आपले परिणाम केले आणि त्यावेळेस तिथं ते पुद्गल द्रव्य स्वयमेव कर्मरूपाने परिणमित झालं. त्याला जीवानी केलं असं नाही म्हणून त्याला म्हटलं की ते कर्मसुद्धा 8ही कर्मसुद्धा अनन्यकृत आहेत, अन्यकृत नाहीत. तुमच्या जवळ असणारे सगळे कर्मसुद्धा तुम्ही केलेले नाही आहेत तर ते स्वयमेव कर्मरूप झालेले आहेत. फक्त निमित्त नैमित्तिक रूपाने संबंध आहे एवढं समजून घ्या. समजलं इथं? जे शब्द नैमित्ती होते ते काय? अभ्र म्हणजे मेघ, इंद्रचाप म्हणजे इंद्रधनुष्य, परिवेश म्हणजे प्रभामंडल. तर हे सगळं त्यांनी सांगितलं. कर्तृंतर निरपेक्ष म्हणजे अन्य कर्त्यापासून निरपेक्षच उत्पन्न होतात. कार्मणवर्गणा स्कंदामध्ये ज्ञानावरणादी रूपाने प्रकृती परिणाम प्रदेश स्थिती रस वगैरे विचित्रता जीवाने केलेली नसून पुद्गलाचाच तो परिणाम असल्यामुळे ती पुद्गलकृत आहे. कोणी घातलं हो त्याच्यामध्ये? विद्या काकी काय सांगितले? काय सांगितले? असं पकडायसाठी तुम्हाला व्हिडिओ ऑन ठेवा म्हणायचं. कीर्ती काकी व्हिडिओ ऑन ठेवा. कोण आहे दुसरा अजून? रोहिणी काकी, शिल्पा भाभी काय सांगितले सांगा मी? म्हणजे जीवानी परिणाम केले आणि त्यावेळेस ते कर्म ज्ञानावरण दर्शनावरण आदी रूपाने परिणमित झाले. तशा प्रकारची त्यांच्यामध्ये रचना झाली. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये जो काय स्थिती अनुभाग हे रचना झाली ती कोणी केली हो? जीवानी तर केली नाही. किती प्रकाराने ते फळ देणार, किती त्याचं इंटेन्सिटी असणार, कुठल्या प्रकारचे ते कर्म असणार, किती काळपर्यंत राहणार हे तर जीवानी नाही केलं. जीवानी फक्त केलेत परिणाम. म्हणजे तुमच्या काय म्हणायचं जादू आहे हो. परिणामांनी असं काय व्हायचं ते सगळं होऊ शकतंय. म्हणजे कर्म येऊन बांधले जाऊ शकते, तुमचा संसार वाढू शकतो, नाही तर संपूर्णतः अनष्ट होऊ शकतो. फक्त एक नजर टाकायची आहे. कुठे टाकायची? आत टाकला तर कर्म निघून जाणार, कर्मावर टाकला तर सगळे जवळ येणार. तर याच्यासाठी काल काय सांगितलं होतं? म्हणजे मी प्रवचन ऐकलं जितूबाईंनी ह्याला पंढरपूरला की म्हणले ज्ञानार्णवमध्ये एक श्लोक दिला आहे त्यांनी. त्याच्यामध्ये नाही सॉरी परमात्मा प्रकाशमध्ये. तर त्याच्यामधलं काय सांगितलं त्यांनी की जो कोण लक्ष्मीपती होतो, लक्ष्मीपती कोण होतो असा प्रश्न आहे. ऐकलं आहे कालचं प्रवचन? तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जो
भगवंतांच्या चरणाशी राहतो, चरणाचं दर्शन करतो किंवा चरणाला बघतो तोच लक्ष्मीपती होतो. मग त्यांनी त्याच्यात असं सांगितलं की जाऊन चरण फोडू नका, त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे का बघायला. म्हणजे भगवंतांच्या चरणामध्ये लक्ष्मी असते असं सांगितलं त्यांनी. तर लगेच लोक जाऊन म्हणले कुठं चरण आहेत बघू आणि लक्ष्मी मिळते का बघू, असं नाही. तर ज्यांनी त्या चरणावर दृष्टी टाकली, नुसता एक कटाक्ष म्हणले, तर ती लक्ष्मी हे बघते की कोण माझ्यावर दृष्टी टाकते, त्याच्यावर प्रसन्न होते. पण जो लक्ष्मीकडे बघतो त्याच्याकडे लक्ष्मी बघत नाही. काय म्हणले? जो भगवंतांकडे बघतो त्याच्याकडे लक्ष्मी बघते, पण जो लक्ष्मीकडे बघतो त्याच्याकडे लक्ष्मी बघत नाही. म्हणून कोणाला लक्ष्मीपती व्हायचंय म्हणले उद्या सगळे पटापट दर्शनाला मंदिरात. लक्ष्मीपती व्हायचंय म्हणल्यावर असं कटाक्ष टाकून दर्शन करा म्हणले, नुसतं की फक्त भगवान आणि मीच दिसावं, त्यांचे चरण, त्यांचं आचरण दिसावं, त्यांचं ज्ञान ध्यान दिसावं, ते सोडून दुसरं काय मला दिसू नये. असं जर तुम्ही दर्शन कराल तर लक्ष्मी प्रसन्न होणारच. हां, तर तुम्हाला म्हणले स्वाध्याय करतो की नाही आपण, तर स्वाध्याय करतो त्याच्यामध्ये सरस्वती प्रसन्न होते. आणि जेव्हा भगवंतांचं दर्शन करतो तर अनंत गुणरूपी लक्ष्मी प्रसन्न होते. तुम्हाला लक्ष्मी म्हणलं की लगेच कोण दिसलं सांगा खरं खरं? लक्ष्मीपती झालेलं दिसेल मला. स्वतःची ज्ञानलक्ष्मी दिसली का? काय दिसलं? म्हणजे ज्याला म्हणलं धनाची इच्छा आहे तो त्या धनाची इच्छेने दर्शनाला जातोय आणि तिथून त्यांच्याकडून धनाची इच्छा करतोय, त्यामुळं त्याला धनाची प्राप्ती होणार नाही. जो निरपेक्ष धर्म साधना करतोय, दर्शन करतोय, त्याला म्हणजे तुम्ही एक नजर टाका असं सांगितलं ना त्याच्यामध्ये, त्यासाठीच इथं पण सांगाले. तुम्ही फक्त नजर कुठे टाकायची हो? फक्त नजर नजर में फेरे म्हणतात ना, ती दृष्टी आत टाका तर त्या कर्मांमधलं स्थिती अनुभाग सगळं सगळं असं विरघळून जाणार, ते नष्ट होणार कर्म. आणि तीच दृष्टी बाहेर टाका तर ते कर्म आपोआप बांधले जाणार आणि भरपूर तुमच्याजवळ साठत राहणार. म्हणून म्हटलं बाहेर नाही तर स्वतःमध्ये दृष्टी टाका तर आपल्याला सुद्धा तशा लक्ष्मीची प्राप्ती सहज होणार. 66 नंबर गाथेची जय सेनाचार्यांची टीका बघू. अथ कर्मवर्गणायोग्य पुद्गलाः यथा स्वयमेव कर्मत्वेन परिणमन्ति तथा दृष्टान्तमाह. नंतर कर्मवर्गणायोग्य पुद्गल ज्याप्रमाणे स्वयमेव कर्मत्वाने परिणमन करतात त्याप्रमाणे अजून काय काय परिणमन करतं स्वयमेव, ह्याच्यासाठी दृष्टांत देतात. ओ आज शिक्षा आंटी नाही आल्या, मला जर आठवण करत जावं बरं का, ते समोर असले तर. ते बहुतेक मी मराठी बोलते म्हणून येतच नाही. तर कर्मवर्गणायोग्य जे काय पुद्गल आहे ते ज्याप्रमाणे स्वयमेव कर्मरूपाला प्राप्त होतात, तसंच अजून कोण आहे की जे अकृत्रिम आहे, जे अन्यकृत नाही, असं कोण आहे त्यासाठी सांगतात. यथा पुद्गलद्रव्याणां बहुप्रकारैः स्कंदनिष्पत्तिः अकृता परैः दृष्टा तः कर्माणं तथा कर्मणामपि विजानीहि हे शिष्य त्वम् इति. ज्याप्रमाणे पुद्गलद्रव्यांच्या अनेक प्रकारांची स्कंदाची निष्पत्ती म्हणजे उत्पत्ती पर अकृत दिसून येते, पराच्याद्वारे अकृत दिसून येते, त्याप्रमाणे कर्मांचं सुद्धा असंच अकृत्रिम रचना हे शिष्य तू जाण. म्हणजे कर्माला सुद्धा कोणी बनवणारा नाही. असं ते अकृत्रिम म्हटल्यावर आपल्याला बाहेरच्या सगळ्या गोष्टी दिसल्या ना, पण वास्तविक कर्मसुद्धा अकृत्रिम आहेत, त्यालासुद्धा करणारं कोणी नाही. तथाही त्याप्रमाणे यथा चंद्र अर्क प्रभा उपलंबे सती अभ्र संध्या राग इंद्रचाप परिवेशादिभिः
बहुभिः प्रकारैः परेण अकृताः अपि स्वयमेव पुद्गलाः परिणमन्ति लोके तथा विशुद्धज्ञानदर्शनस्वभाव आत्मतत्व सम्यक् श्रद्धान ज्ञान अनुचरण भावना रूप अभेदरत्नत्रयात्मक कारणसमयसाररहितानां जीवानां मिथ्यात्व रागादि परिणामे सती कर्मवर्गणायोग्य पुद्गलाः जीवेन उपादानकारणभूतेन अकृताः अपि स्वकीय उपादानकारणैः कृत्वा ज्ञानावरणादि मूल उत्तर प्रकृतिरूपैः बहुभेदैः परिणमन्ति इति भावार्थः. मला एक आत्ता काय सुचलं याच्यातून की विद्या काकीने विचारलं ना की शरीर हे कृत्रिम का अकृत्रिम, उत्तर सांगा बघू. कृत्रिम. मग कर्म म्हणजे अपेक्षा बघा बरं का की म्हणजे आता इथं त्यांनी सांगायला ती विवक्षा अशी आहे की पुद्गलाचं परिणमन पुद्गलात होतं, त्याचं कोणी कार्य करणारा नाही आहे. मग जसं कर्मांचं कार्य त्याचं त्याच्यामध्ये झालं किंवा कर्मांचा कोणी करता नाही आहे, तसंच ह्या नो कर्माचं सुद्धा कोणी करता नाही आहे वास्तविक. म्हणजे त्याचं कार्य पुद्गलानेच केलेलं आहे, जीवाने नाही केलं. पण व्यवहाराने कुठलं नाही म्हणायचं, जीवाने शरीराला बनवलं घडवलं, कुठला नाही, जीवाचा शरीराचा संबंध अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही म्हणणार नो कर्म जीवाचा आहे म्हणून किंवा जीवाने केलेलं तशा प्रकारचं झालं म्हणून. पण जे काही पुद्गल कृत आहे त्याच्यामध्ये पुद्गलाचंच कार्य चालणार, जीवाचं कार्य चालणार नाही. मग या गाथेच्या विवक्षेच्या अपेक्षेने जर जीव कर्मांना करत नाही तर जीव नो कर्माला सुद्धा करत नाही. त्यामुळं शरीरादींचं सुद्धा करता जीव नाही. विद्या काकी आहे ना माझ्यासमोर? अयो गेले का काय? आहेत हां, म्हणजे तुम्ही विचारल्यावर मी नव्हता विचार केला, पण आता हे जरा वाचताना त्यातून खुलासा झाला की जसं कर्मांचा मी करता नाही तसंच नो कर्माचं सुद्धा करता मी नाही असं म्हणावं लागलं. ठीक आहे, तुम्ही केलेल्या परिणामांच्या निमित्तात तसं नामकर्म बांधलं गेलं म्हणतो आपण, पण ते सगळं भाव नामकर्म द्रव्य नामकर्मसुद्धा तुम्ही नाही बांधलं. आणि मग त्यानुसार होणारी रचना नो कर्मांची ती सुद्धा तुमच्याद्वारे कृत्रिम नाही, अकृत्रिम आहे, कारण त्याचं करता पुद्गलच आहे. समजलं का काय म्हणतो आपण? मध्ये अनादि अनंत घेतो पण त्या हिशोबाने आपण बघायचं तो. आता मग तसं म्हणलं तरी सुद्धा हे जे आता त्यांनी घेतलेले उदाहरण आहेत ना, इंद्रचाप किंवा वीज वगैरे चमकली, हे कुठं अनादि अनंत आहेत, जरी अकृत्रिम आहेत. म्हणूनच मी जरासं सांभाळून तिथं विचार केला की जर हे मेघ म्हणा जरी अकृत्रिम आहे तरी अनादि अनंत नाही आहेत. इंद्रधनुष्य पर अकृत आहे तरी सुद्धा अनादि अनंत नाही आहे. मग तसं ठीक आहे, जे काय अनादि अनंत गोष्टी आहेत त्या अकृत्रिमच आहेत, पण अजून अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्या परकृत नाहीत, त्याच्यासाठी म्हणून हे उदाहरण दिलं होतं. समजलंय? ज्याप्रमाणे पुद्गल द्रव्याच्या अनेक प्रकारच्या स्कंदाची निष्पत्ती पराच्याद्वारे न केलेली दिसून येते, त्याप्रमाणे म्हणजे असे अनेक पुद्गल स्कंद घ्या की जे जीवकृत नाहीत, त्याप्रमाणे कर्मांचं सुद्धा अकृत्रिमता विजानीही म्हणजे जाणावं हे शिष्य तू अशा प्रकाराने समजून घ्या. तथा हिने खुलासा करतात, ज्याप्रमाणे चंद्र आणि सूर्याची प्रभा प्राप्त झाली असताना, का सांगायला तसं, कारण विशिष्ट त्या मंद प्रकाशामध्ये म्हणा किंवा तशा प्रकारच्या उजेडामध्ये तुम्हाला असं काही रचना दिसून येते, त्याची तेवढी प्रभा कमी जास्त असताना चंद्र आणि सूर्याच्या प्रभेची प्राप्ती झाली असताना यथायोग्य अभ्र म्हणजे मेघ, संध्या, राग, इंद्रचाप, संध्या राग असेल ते, इंद्रचाप आणि परिवेश आदींची अनेक प्रकाराची रचना पराच्याद्वारे अकृत असताना सुद्धा स्वयमेव पुद्गल परिणमन करतात. म्हणजे तशा प्रकाराने पर अकृत जे काय पुद्गल स्कंद आहे ते सगळे स्वयमेव परिणमन करतात लोकामध्ये, त्याला कोणी केलेलं नाही त्याची रचना.
म्हणून ते म्हणलं ना, त्या ढगामध्ये वेगळे आकार का दिसतात, कोणी बनवलं त्याला? बघितलंय का कधी ढगाकडे? बघत जावं, वैराग्य असतं त्याच्यात. पण अनेकांना वैराग्य झालं होतं त्याच्या निमित्तात. तुम्हाला जाऊ देत, घरात बसून होत नाही तर त्या ढगाकडे तरी बघा, घरात बसूनच. म्हणजे एकदा सांगितलं होतं ना की तो कोणीतरी राजा होता आणि त्याला असं वैराग्याचं कारण काही पण मिळेल म्हणून सांगितलं होतं. म्हणून त्याचे वडील वगैरे त्याला कुठं बाहेर घेऊन जात नव्हते. काही जरी कारण मिळालं तर त्या वैराग्य होणार म्हणून. आणि एक दिवस त्याला काहीतरी काम पडलं, जावंच लागलं बाहेर. म्हटल्यावर वडील त्याला घेऊन गाडीतून घेऊन चालले होते आणि म्हणले सगळे दारं खिडक्या पॅक, काय बाहेरचं दिसूच नाही त्याला, असं त्याची सगळी रचना त्याला घेऊन चालले होते तशा अवस्थेमध्ये. आणि त्यातनं ते ज्या रस्त्यावरनं चालले होते तिथून नेमकं काय झालं, त्या खिडकीतून त्याला इंद्रधनुष्य दिसलं का काय, ढग दिसले विखरलेले असे. आणि ते बघितलं त्या काचेतनं, तरीसुद्धा तिथं त्याला वैराग्य झालं. माहीत आहे, असं पटापट अशी त्यांची पात्रता होती माहिती आहे का, की जे लगेच परिवर्तित होत होते. आपल्याला काय कोण मरू दे जगू दे, काय कोणाचं कसलं काय पण होऊ दे परिवर्तन, आपण असे वक्रजड काय म्हणायचं, एकदम कठोर शिष्य आहे महावीरांचे. पावसाचे ढग पण घेतले ना असं शिशवाने. पावसाची जे ढग म्हणजे पावसाच्या वेळेस ते ढगांची रचना होते ती पण सगळी कृत्रिमच की, कोणी बनवलेलं नाही. मग ते अरविंद राजाचं पण उदाहरण येतं ना त्याच्यामध्ये, की तो राजा असंच संध्याकाळची वेळ होती, क्लायमेट एकदम प्लेझंट होतं, म्हटल्यावर वर जाऊन टेरेसवर उभारला होता, सगळं सौंदर्य बघत, एक त्या वातावरणाचा आनंद घेत. आणि त्याला त्या ढगांमध्ये एक सुंदर मंदिर दिसलं. एवढं सुंदर मंदिर होतं की त्याला आनंद झाला की किती छान रचना आहे ही. त्यांनी विचार केला की असंच मंदिर मी माझ्या राज्यात बनवणार. म्हटला मी हे नोट डाऊन करून घेतो, काय ड्रॉइंग करून घेतो असं, आणि असंच्या असं मंदिर मी बनवणार. खाली गेला, पेपर पेन आणून वर येऊन बघेपर्यंत ढग राहिले का हो, मंदिर सगळं गेलं होतं पुढच्या गावात. म्हणजे ते मंदिर म्हणजे ढग सगळे विखरून गेले होते. तेवढं बघितलं तर वैराग्य झालं. कोण होता तो माहिती का? नेमिनाथांचा मित्र होता का काहीतरी रिलेटिव्ह होता कोणीतरी. आणि नेमिनाथांना जेव्हा वैराग्य झालं, दीक्षा घेतली होती, त्याच्यानंतर हा एकटा पडला होता अरविंद राजा. आणि त्यामुळं त्याचं मन सारखं उदास असायचं. आणि मग हे निमित्त मिळालं की त्याला पण वैराग्य झालं, तो सुद्धा दीक्षा घेऊन निघून गेला. म्हणजे असं म्हणायचं आहे की कोणाला कुठल्या निमित्तात वैराग्य होईल, दीक्षा घेतील, आत्मकल्याण करतील, काय सांगता येत नाही. अनेक जण त्या शास्त्राचं अध्ययन करतात, पारायण करतात, प्रवचन ऐकतात, किंवा रोज मंदिरात दर्शन करतील, 2-2, 4-4 तास मंदिरात घालवतील, पण तसं किंचितसुद्धा भिजलेले नसतात. म्हणजे आज मला सकाळी पूजन करताना जरा असं एक विचार आला होता की मी सम्यक चारित्र्याची पूजन केली होती आज. कुठले 13 प्रकारचे चारित्र? 13 प्रकारचं चारित्र कुठलं? 5 महाव्रत, 5 समिती आणि मन वचन काय. नाही हां, 3 गुप्ती, बरोबर. मनोगुप्ती, वचनगुप्ती आणि काय गुप्ती. म्हणजे 5 महाव्रत, 5 समिती आणि 3 गुप्तीरूप सम्यक चारित्र्यापूर्वकच तीर्थंकरांना सुद्धा मोक्षाची प्राप्ती झाली. मग मला असं विचार आलं, आपण नुसतं म्हणतो की मी मुनी होणार, मी सुद्धा भगवान होणार, पण प्रॅक्टिकली असं विचार करतो का आपण की बस मी निर्ग्रंथ म्हणजे माझं काही नाही आहे. जेव्हा भगवंतांना दर्शन करतो ना त्यावेळेस तिथं एवढी, ज्या दिवशी मला वैराग्य होईल किंवा केव्हा मी मुनी होईन असं तुम्ही विचार करताय ना, तर तेव्हा नाही, आत्ता विचार करा असा की ऍटलिस्ट इमॅजिनेशन मध्ये तरी की माझं काही नाहीये या विश्वामध्ये. सगळं तुम्ही घेऊन बसलाय परिग्रह जवळ ज्ञानामध्ये वगैरे, तरी सुद्धा एक मुनित्वाचे संस्कार तरी बघा ना करून स्वतःवर. असं म्हणजे मला छान वाटलंय की त्यावेळेस विचार केल्यावर किती निर्भार झालो माहिती का, जेव्हा आपण असं नुसतं मी मुनी होणार किंवा मला मग कशाची काय विकल्प राहणार आहे. तो तुम्हाला जसं मंदिरात गेल्यावर काय ना काय डोक्यात घेऊन जातात, काय घरी जाऊन कुकर लावायचंय, पोराला शाळेला सोडायचंय, सगळं हे डोक्यात आहे ना चक्र. आणि त्यापूर्वक दर्शन करतोय तर किती महाव्रताचे संस्कार झाले हो तुमच्यावर. सगळे त्या संसाराचे संस्कार घेऊन आलेलो असतो.
आणि म्हणून सांगितलं की तिथं असे निर्मळ परिणामांचे संस्कार तरी करा आपल्यावर, की जेणेकरून कधी ना कधी ते उमटतील आपल्या पर्यायामध्ये. की मी सुद्धा मुनी होणार तर कसलं काय करायचं काम राहिलं मला, इतकी निर्विकल्प साधना सुरू होईल, मस्त एक आनंदच आनंद भोगायचा बस. तर असे निर्मळ परिणाम एकदा करायचे, त्याचे नियमाने उदय मिळणारच तुम्हाला भोगायला, कधी ना कधी मिळणार, पण मिळणार. म्हणजे मला असं जाणवलं की आपण नुसतंच शाब्दिक म्हणतो काय, मला आत्मकल्याण करायचंय, मला मोक्षाला जायचंय, मी मुनी होणार वगैरे, पण असं स्पर्श नसतोय का आतमध्ये त्याचा. म्हणून त्या भावभासनापूर्वक एकदा मी मुनी होणार म्हणजे कल्पना करून तर बघा ना, मुनीत्व काय असतं आणि काय नाही. त्यांच्या ज्ञानाची परिणती कशी असते, त्यांचं श्रद्धा, त्यांचं आचरण, सगळ्या गोष्टींनुसार एकदा आपल्या विचारात तर येऊ देत की काय आहे मुनीत्व. आणि तसं मी होणार म्हणल्यावर ज्याला आनंद आला ना तो खरं मुनी होणार, ज्याला टेन्शन आलं ना कसं काय शक्य आहे का आपल्याला, एकदा म्हणायचं म्हणून म्हणायचं आपलं मुनी होणार, पण हे सगळ्याला शक्य असतं काय, असं म्हणणारा जीव त्याला संसारात संसरणार. म्हणून त्याने एक वाक्य काय घेतलं होतं, ज्याला वितरागता रुचते समजून घ्या त्याचा संसार संपुष्टात आलाय, आणि ज्याला संसार रुचतो समजून घ्या त्याला कधीच वैराग्य होणार नाही, त्याच्यामध्ये कधीही वितरागता प्रगट होणार नाही. बर, ह्याचा अर्थ करू. ज्याप्रमाणे चंद्र आणि सूर्याच्या प्रभा प्राप्त झाली असताना, अभ्र म्हणजे मेघ, संध्या, संध्या राग आहे का काय, ते एक शब्द आहे का बघायला पाहिजे बरं का. इंद्रचाप म्हणजे संध्या राग असणार, म्हणजे संध्येचा तो ती लालिमा. इंद्रचाप म्हणजे इंद्रधनुष्य. परिवेशादी म्हणजे प्रभामंडलादी अनेक प्रकारच्या द्वारे पराने अकृत असताना सुद्धा स्वयमेव ते पुद्गल लोकांमध्ये परिणमन करताना दिसतात. त्याप्रमाणे आता अध्यात्म सांगायला लागलेत. हे उदाहरण दिलं तर त्याच्यावरून काय समजून फायदा, विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभाव आत्मतत्वाचं सम्यक श्रद्धान ज्ञान अनुचरण भावनारूप अभेद रत्नत्रयात्मक कारण समयसाराने रहित असणाऱ्या जीवांचं कोण, पहिला सगळी अंगप्रविष्ट भाषा सांगितली, पहिला स्वभाव दाखवला कसा आहे, विशुद्ध ज्ञान दर्शनाचा स्वभाव आहे जो अभेद रत्नत्रयात्मक आहे, कारण समयसार स्वरूप आहे, अशा त्या परिणतीने रहित असणारा जीव काय करतोय, मिथ्यात्व रागादी परिणाम असताना, मिथ्यात्व आणि रागादी परिणामांमध्ये असताना कर्मवर्गणा योग्य पुद्गल जीवाच्या द्वारे उपादान कारणभूताने अकृत असताना सुद्धा, म्हणजे जीवाने केलेलं नाही तरी सुद्धा त्याचं स्वयमेव उपादान कर्मवर्गणा योग्य पुद्गल स्वकीय उपादान कारणही कृत्वा, स्वतःच्या उपादान कारणाने केलेले ज्ञानावर्णादी मूल आणि उत्तर प्रकृती रूप अनेक प्रकारच्या द्वारे परिणमन करतात, असा भावार्थ आहे. म्हणजे त्याला मूळ प्रकृती रूपाने आणि उत्तर प्रकृती रूपाने सुद्धा रचना कोणी केली, सगळं कर्माची रचना पुद्गलानेच केलेली आहे, जीवानी नाही. म्हणून जीव किती काय म्हणायचं, कोणाचाही करता बनायला जात नाही, बनायला जाऊ नका, करता होत नाही तुम्ही, ते त्याचं कार्य स्वयं करणार आहे. आपण फक्त विचार करूनच हैराण होतो. घर असं का बांधलं, घर कोणी बांधलं तर एक दृष्टांत सांगितलं त्यांनी की एका मनुष्याने घर बांधलं कुठं, खेडेगावामध्ये, आणि त्यासाठी म्हणले 4 कोटी रुपये खर्च केले त्यांनी, आणि त्याला इतका अभिमान की जग काय त्या गावामध्ये मी एकटाच असा, एवढं भारी घर बनला, हवेली बांधली त्यांनी एक सुंदर, आणि त्याची इच्छा होती की त्यांच्या गावात कोणीतरी साधू होते, संत होते, तर त्यांनी ती बघायला यावी, त्यांचं पाय लागावं घराला म्हणून. मग त्यांनी अनेक वेळा आमंत्रण पाठवलं, पण त्यांना काही इंटरेस्ट नव्हतं त्याच्यामध्ये, ते तर आपली साधना करण्यामध्ये होते. पण हा अनेक वेळा त्यांना जाऊन रिक्वेस्ट करतो की या बघा, सगळं गाव येऊन बघून गेलं, तुम्ही का बघत नाही. मग ते साधू सदा सांगायचे त्याला की असल्या गोष्टीत आम्ही पडत नाही, मला त्याचा इंटरेस्ट नाहीये. पण त्याची इच्छा म्हणल्यावर एक दिवस असं साधू गेले घरी, त्याला बोध द्यायचा एवढाच भाव होता, घर बघायचा भाव नव्हता. म्हणून तुम्ही कधी कोणाच्या घर बघायला जाऊ नका.
तर त्यावेळेस त्यांनी साधू घर 3 मजली घर होतं. त्यांनी खालचं सगळं फ्लोअर दाखवलं, मधलं फ्लोअर दाखवलं, तर थर्ड फ्लोअरवर नेलं. तिथं एक जगाचा नकाशा लावला होता भिंतीवर म्हणे. मग ते बघितल्यावर साधूनी विचारलं, हे का लावलं इथं, हे काय आहे? ते सांगितलं सगळं जगाची माहिती आहे त्याच्यामध्ये, जगाचं सगळं दिसतंय, रचना कशी आहे काय आहे. म्हणले सांग, म्हणले कुठं काय दिसतंय. मग त्यांनी सांगितलं इथं पाकिस्तान, इथं चायना, इथं आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सगळं काय 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 दिसतंय ते दाखवलं. आणि मग म्हणला, मग साधूने विचारलं भारत कुठं आहे याच्यामध्ये. मग दाखवलं त्यातलं कुठलं तरी आपलं एक पार्ट असेल छोटस, ते हे भारत आहे. बरं म्हणला त्यात महाराष्ट्र कुठं आहे दाखव. मग ते महाराष्ट्र त्यांनी म्हणलं ते पॉइंट दिसतंय ना, ते तेवढं महाराष्ट्र आहे. म्हणला त्याच्यामध्ये आपलं गाव दाखव. हा कुठं चाललंय दिसतंय ना तुम्हाला, का का चालले ते. आणि मग त्यांनी आपलं ते म्हणलं, अहो नगर आपलं राज्य दिसत नाही, महाराष्ट्र आणि माझं गाव कसं दिसणार आहे. बरं म्हणलं तुझं बंगला दाखव. कितीच 4 कोटीचा बंगला एवढ्या मोठ्या पोस्टर मध्ये दिसत नाही. म्हणला की नाही, म्हणला नाही दाखवू शकत, पण आहे म्हणला तिथंच आहे, मी दाखवतो तुम्हाला. म्हणजे गुगल बघत असला तर मी दाखवतो, पण त्याच्यामध्ये नाही दिसणार, तो कुठेतरी आहे, एकदम पॉइंट वाईज आहे. मग त्यांनी सांगितलं जो जगाच्या नकाशामध्ये एका पॉइंटनी सुद्धा तुला दाखवता येत नाही, अशा त्या बंगल्यासाठी, अशा त्या वास्तूसाठी तू आयुष्य खर्च केलं सगळं, आणि काय केलं, त्याची उपलब्धी काय झाली. असं घर बांधलंय ज्याच्यामध्ये तू अनादी अनंत नाही राहणार, ते घर सुद्धा अनादी अनंत नाही राहणार, आणि त्याच्याबद्दल तुला किती मोह, किती अहंकार. म्हणले तो अहंकार सोड. त्याचा करता मी नाही, त्याचं परिणमन स्वतंत्रतेने झालंय, हे तुला बोध देण्यासाठी मला इथपर्यंत यावं लागलं. म्हणून बोलवा घरी कोणाला, तर कोणाला, साधू संतांना बोलवा, जेणेकरून वैराग्य होईल. मी येते घरी तुमच्या. म्हणजे कशासाठी, मी रागीत शिवायसाठी नाही, तर तुम्हाला वैराग्य उत्पन्न व्हावं, म्हणून कुठल्या तरी असं ज्ञानीचं सानिध्य मिळवा, जेणेकरून की त्यांच्याकडून आपल्याला त्या घराबद्दल सुद्धा मोह न व्हावा. जरी नवीन बांधले, जरी सुंदर बांधले, जरी निर्दोष बांधले, काय त्यामध्ये चुका नाही, तरी सुद्धा ते म्हणजे आपलं आश्रयस्थान नाही, त्याच्याशी मोह करणे योग्य नाही. उद्गलाची ती रचना आहे, स्वयमेव झालेली आहे, त्याला सुद्धा करणारा कोणी नाही. जसं इथं कर्म कृत्रिम सांगितलं, तसं तुमचं घर वगैरे सुद्धा सगळं समजून घ्या अकृत्रिम आहे, त्याचा मी करता नाही. इतकं भेद विज्ञान झालं तर जीवन खूप सोपं होणार. हो, जाणार स्वतःच्या अकृत्रिम ज्ञान महालाला जाणार, असंख्यात प्रदेशी स्वतःचे निलय जाणार. ज्ञान आनंद स्वरूपोहम